उत्तर सुद्धा आपल्या भारतीय सैन्याकडून दिलं जात आहे। राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन जे आहेत ते दिसलेले आहेत आणि ते सुद्धा हाणून पाडले जात आहेत। राजौरी सेक्टरमध्ये 8 ते 10 ड्रोन दिसलेले आहेत। महत्वाची अपडेट, राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसले। राजौरी सेक्टरमध्येच गोळीबार देखील करण्यात आला होता आणि आता 8 ते 10 ड्रोन दिसल्याची सध्या माहिती आहे। राजौरी सेक्टरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं होतं आणि आता पाकिस्तानचे ड्रोन दिसलेले ते ड्रोन सध्या हाणून पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे। 8 ते 10 ड्रोन ही एवढी मोठी संख्या आहे। राजौरी सेक्टरमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। गोळीबाराला देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि पाकने पुन्हा एकदा हा नापाक प्रयत्न केलेला आहे। नागरी वस्त्या, धार्मिक स्थळं आणि एअरपोर्ट आणि अनेक सामान्य नागरिकांना टार्गेट करण्याचं पाकिस्तानकडून हा नापाक हल्ला करण्यात आलेला आहे। राजौरी सेक्टरमध्ये 8 ते 10 ड्रोन दिसलेले आहेत। एक अपडेट समोर येते, जैसलमेर शहरात पुन्हा सायरन वाजायला सुरुवात झाली आहे। सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे। लोकांनी घरातून बाहेर पडू नये, घरातच थांबावं अशा सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। सायरन वाजलेला आहे, पूर्णपणे ब्लॅकआउट जे आहे ते करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सुद्धा कदाचित ड्रोन जो आहे तो मारा करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, मात्र आपली एअर डिफेन्स सिस्टीम इतकी कमाल आहे, इतकी ताकदवान आहे, इतकी सामर्थ्यवान आहे की प्रत्येक ड्रोन हल्ल्याला पाडलं जात आहे, चोख प्रत्युत्तर दिलं जातं। लोंगेवालामध्ये 1971 साली ज्या पद्धतीनं आपण पाकिस्तानला धूळ चाखायला लावली होती त्याचा कुठेतरी बदला पाकिस्तानला घ्यायचा आहे आणि त्यामुळे जैसलमेर जे ते कायम टार्गेटवर राहिलेलं आहे। आणि मग जैसलमेर असू द्या किंवा जम्मू काश्मीर असू द्या किंवा इतर भाग असू द्या किंवा सीमावर्ती भाग असू द्या, या ठिकाणी अशाच पद्धतीनं जे ड्रोनचा वापर करून जे हल्ले आहेत ते सध्या होताना पाहायला मिळत आहे आणि या ड्रोनला आता निकामी करण्यामध्ये भारतीय लष्कराला तितक्याच शिताफीनं आता यश आल्याचं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे पुन्हा एकदा आपण पाहतोय की आकाशामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण सध्या पाहायला मिळते आणि सगळी दृश्य जी आहे ती या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीचं वातावरण सध्या आहे आणि त्यामुळे काही झालं तरी देखील हे जे हल्ले आहेत ते प्रतिकात्मकरित्या केले जात आहेत आणि भारतीय लष्कराकडून हे सगळे हल्ले जे आहेत ते परतवले जात आहेत। कॅमेरा पर्सन खंडुराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जैसलमेर। तर जैसलमेरमध्ये सध्या पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेली आहे। सध्याची स्थिती काय आहे, सध्याचे अपडेट्स काय आहेत त्याची माहिती आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड जे आहेत ते या ठिकाणी देत होते। पूर्णपणे ब्लॅकआउट झाल्यामुळे आता बाहेर काहीच एक दिसत नाहीये, मात्र एक सूचना म्हणून, एक सतर्कता म्हणून पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। ड्रोनचा हल्ला कदाचित होऊ शकतो, त्याच्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या संपूर्ण भागामध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। ड्रोन हल्ल्यामुळे शेतामध्ये आग लागल्याची घटना सुद्धा घडलेली आहे। एक अपडेट येते, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू झालेले आहेत। पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी ड्रोन हल्ला। पाकिस्तानचे पुन्हा जम्मू, पंजाब, राजस्थानात ड्रोन। भारतानं पाकिस्तानचे नापाक ड्रोन पाडले। पाककडून परत भारताच्या आर्मी ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न। अमृतसर, पठाणकोट एअरबेसवरचा हल्ला हाणून पाडला। जैसलमेर, बाडमेर, फलोदीच्या एअरबेसवरचे हल्ले परतवले। पोखरण, उत्तरलाई एअरबेसवरचाही हल्ला उडवून लावला। नागरी विमानांना ढाल करून पाकचे ड्रोन हल्ले। ड्रोनला डिफेन्स सिस्टीमनं कॅच करू नये म्हणून विमानांची ढाल। डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे ड्रोन हवेतच पाडले। राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन जे आहेत ते दिसलेले आहेत। महत्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय, राजौरी सेक्टरमध्ये 8 ते 10 ड्रोन जे आहेत ते दिसलेले आहेत। आपल्या एअर डिफेन्स सिस्टीम कडून हे ड्रोन जे आहेत ते हाणून पाडण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान पूर्णपणे बिथरलेला आहे। नागरी वस्त्यांना आपल्या टार्गेट केलं जात आहे, धार्मिक स्थळांना टार्गेट केलं जात आहे, एअरबेसला टार्गेट केलं जात आहे आणि आज तर एअरपोर्टना देखील पाकिस्तानी ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून टार्गेट करण्याचा प्रयत्न। मात्र आपली एअर डिफेन्स सिस्टीम इतकी कमाल, इतकी मजबूत, इतकी सामर्थ्यवान आहे की प्रत्येक हल्ला परतवून लावण्यात आला आहे।
जम्मू, उरी, सांबा, राजौरी, पठाणकोट, अमृतसर या ठिकाणी कशा प्रकारे हे ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आलेले आहेत त्याची ही 6 दृश्य आपण पाहतोय। अनेक ठिकाणी पाकिस्तानने केलेला हा ड्रोन हल्ला भारताने हवेतच उडवून लावलेला आहे। त्याची ही 6 दृश्य या ठिकाणी टार्गेट करण्यात आलं होतं। जम्मू, उरी, सांबा, राजौरी, पठाणकोट, अमृतसर या ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले होते। पाककडून आज 26 शहरांना टार्गेट केलं गेलेलं आहे। त्यात कशा प्रकारे हे हवेतच हल्ले उडवण्यात आलेले आहेत त्याची ही दृश्य पूंछ, पठाणकोट, बारामुल्ला या ठिकाणी देखील हल्ले करण्यात आले। तर श्रीनगर, भटिंडा, फिरोजपूर, करतारपूर, नागरोटा आणि तरनतारणमध्ये देखील ड्रोन हल्ले करण्यात आले। ऑपरेशन सिंदूरच्या नंतर आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमची चर्चा जी आहे ती सुरू झाली। आपल्या एअर डिफेन्स सिस्टीममध्ये सुदर्शन चक्र S-400 हार्पी ड्रोन आणि स्काल्प मिसाईल यांचा सहभाग आहे। हे तिन्ही आपल्या एअर डिफेन्स सिस्टीम किती सामर्थ्यवान आहेत, किती ताकदवान आहेत, याची काय कमाल आहे ते आता संपूर्ण जगानं पाहिलेली आहे। ठिकठिकाणी ज्या ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईलचा हल्ला, त्या ठिकाणी प्रत्येक हल्ला, प्रत्येक ड्रोनचा हल्ला, प्रत्येक मिसाईलचा हल्ला या आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने परतवून लावलेला आहे।